शरणू शरणार्थी सगळ्यांना नमस्कार. हिंदू वीरशैव लिंगायत या विषयावर हिंदू वीरशैव लिंगायत मंच महाराष्ट्र प्रांतने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प मी आज गुंफणार आहे. माझं नाव सिद्धाराम भैरप्पा पाटील आणि आजचा माझा विषय आहे हिंदू वीरशैव लिंगायत किंवा वीरशैव लिंगायत हे हिंदूच आहेत. वीरशैव लिंगायत समाजाचा जो ज्ञात इतिहास आहे तो किमान 5000 वर्षांचा आहे आणि या 5000 वर्षांमध्ये लिंगायत समाजाचा सगळ्यात मोठा अपमान जर कुठला झाला असेल तर तो हा आहे की वीरशैव लिंगायत समाजावरती आम्ही हिंदूच आहोत असं सांगण्याची वेळ येणं. याहून लिंगायत समाजाचा अपमान गेल्या 5000 वर्षामध्ये कधीच झाला नव्हता. खरं तर ही एक खूप वेदनादायी अशी गोष्ट आहे. वेदनादायी असा हा प्रकार आहे की आम्ही कोण आहोत, आमची ओळख काय आहे हे आम्हाला जगाला सांगावं लागावं अशी ही स्थिती आहे. आणि सत्य आणि असत्य यामध्ये एक भेद असा असतो. सत्य आपल्या घरातून निघून पादत्राणे घालेपर्यंत असत्य गावाला 4 चक्रा मारून आलेली असते. असत्य हे वेगाने पसरतं आणि असत्याकडे ही शक्ती असते की लोकांचा बुद्धिभ्रम, सर्वसामान्य लोकांचा बुद्धिभ्रम केला जातो. आणि हा बुद्धिभ्रम दूर व्हायचा असेल तर वेळोवेळी सत्य हे प्रभावी पद्धतीने संदर्भासह, पुराव्यांच्यासह जगासमोर आणलं गेलं पाहिजे. आणि त्याच उद्देशाने आजचा हा विषय, आजच्या या विषयाची मांडणी आहे. वास्तविक पाहता हे हात माझं आहे, अमुक एखादी गोष्ट माझं आहे असं सांगावं लागत नाही, कारण ते सगळ्या जगाला माहीत असतं. आज अशी स्थिती आहे, संपूर्ण लिंगायत समाजाला हे माहिती आहे की आम्ही हिंदूच आहोत. परंतु आज खूप छोट्या प्रमाणात का होईना काही हितशत्रू भ्रम उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हा भ्रम वेळीच दूर व्हायला हवा यासाठी म्हणून वेळीच सत्यस्थिती पुराव्यांच्यासह मांडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचा, आजच्या या व्याख्यानाचा विषय आपण हा ठेवलेला आहे. खरं तर वीरशैव लिंगायत समाजाला कमकुवत किंवा दुर्बल करण्याचं षड्यंत्र देखील यामागे आहे. म्हणजे वीरशैव लिंगायत हे हिंदू नाहीत असं म्हटल्यामुळे लिंगायत समाजामध्येच 2 गट पडतील. लिंगायत समाज हा 2 भागामध्ये विभागला जाईल. आणि ह्या फुटीरतेला बळ देण्याचं काम देखील या मंडळींकडून, म्हणजे जे म्हणतायत अशा पद्धतीने समाजामध्ये एक दुही माजवण्याचं देखील एक षड्यंत्र या गोष्टीमागे आहे. म्हणून हा विषय समजून घेत असताना आपण एकूण 2 भागामध्ये मी या विषयाची विभागणी केलेली आहे. एक म्हणजे एक तात्विक भाग आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की धर्म काय आहे, रिलिजन काय आहे, पंथ काय आहे आणि याच्या व्याख्या काय आहेत आणि जो भ्रम कशा रीतीने पसरवला जातोय. आणि याच्यात या मांडणीतला दुसरा भाग आहे ज्यामध्ये आपण थेट प्रश्नांना भिडणार आहोत. भ्रम उत्पन्न करणाऱ्या शक्ती काय प्रकारच्या भ्रम उत्पन्न करतायत आणि त्याची वस्तुस्थिती काय आहे आणि सामान्यातला सामान्य माणूस देखील अशा लोकांना प्रश्न विचारू शकेल आणि त्यांची बोलती बंद करू शकेल अशा पद्धतीने काय मांडणी आपल्याला करायची आहे आणि त्याचे काय पुरावे आहेत, काय उदाहरणं आपण देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. विषयाची मांडणी करण्याच्या दृष्टीने मी काही मुद्दे काढलेले आहेत. त्या मुद्द्याच्या अनुसार आपण पुढे जात जाऊ. वीरशैव लिंगायत समाजाशी ज्यांना काहीही देणं घेणं नाही अशा अनेक शक्ती यामागे आहेत. वीरशैव लिंगायत हे हिंदू नाहीत असा जो एक प्रोपगंडा चालवला जातोय, यामागे कोण आहेत
तर अशा शक्ती आहेत ज्यांना खरं तर लिंगायत समाजाशी काही देणं घेणं पडलेलं नाही आहे. तर दुर्दैवाने आणि अज्ञानामुळे आमच्या काही समाज बांधवांना त्याच्यामध्ये ओढलं गेलं आहे. ते कशा पद्धतीने ओढलं गेलं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर मी एक छोटं उदाहरण सांगतो. त्या उदाहरणाने ही बाब अधिक स्पष्ट होऊ शकेल. एकदा झालं होतं असं की उत्तर प्रदेशामध्ये आपल्या परिचयातील काही वरिष्ठ कार्यकर्ते एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांना असं सांगण्यात आलं आपले काही कार्यकर्ते त्यांना असं सांगण्यात आलं की एक कन्या आहे 9वीमध्ये शिकणारी आणि तिला ख्रिश्चन धर्माच्या बद्दल खूप ओढ तिच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे आणि तिला आपला धर्म सोडून त्या धर्माचा स्वीकार करायचा आहे. तर तुम्ही त्या कन्येला काही समजावून सांगा. यासाठी म्हणून त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना तिथे बोलवण्यात आलं होतं. तिथे ध्यानात असं आलं की तिला असं तिच्याशी संवाद करत असताना ध्यानात आलं होतं की तिला असं काही समजावण्यात आलं आहे की तिला सांगण्यात आलं आहे की सैतान जो आहे तो सैतान थेट भेटायला येत नाही. तो सैतान तुझ्या आईच्या रूपातून येईल, तुझ्या वडिलांच्या रूपातून येईल, तो कोणी हितचिंतकाच्या रूपातून येईल, कोणी नातेवाईकांच्या रूपातून येईल. कारण सैतान जर थेट आला तर तू त्या सैतानाला ओळखू शकशील आणि तो सैतान येऊन तुला येशूपासून दूर नेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं तुला हे ओळखायचं आहे की सैतान कुठल्या रूपातून येऊ लागलेला आहे. म्हणजे त्या मुलीला जे कोणी काही सांगण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना असंच वाटेल, तिला असंच वाटेल की नाही या माझी आई किंवा माझे बाबा तर खूप चांगले आहेत, या व्यक्तीमध्ये सैतान शिरलेला आहे. म्हणजे माझ्या आईमध्ये सैतान शिरलेला आहे जो मला येशूपासून दूर नेऊ लागला आहे, किंवा माझ्या वडिलांमध्ये सैतान शिरला आहे आणि जो मला येशूपासून दूर नेऊ इच्छितो. तर हा जो भाग आहे की मानसशास्त्राचा याच्यात भाग आहे किंवा एक भ्रम उत्पन्न करण्याचं एक षड्यंत्राची ही एक पद्धत आहे. त्यामध्ये असं भासवलं जातं की अरे तुम्ही तर लिंगायत समाजाचं काम करीत आहात, लिंगायत समाजाच्या भल्यासाठी काम करीत आहात, असा एक भास उत्पन्न केला जातो. परंतु त्याचा परिणाम मात्र लिंगायत समाजाला किंवा संबंधित समाजाला आतून तोडण्याचं काम होत असतं. म्हणजे इथे उदाहरण सांगायचं झालं तर आपण सहज समाजामध्ये पाहिलं तर आपल्याला असे काही लोक दिसतील की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, यांच्या नावाने काही संघटना काढलेल्या आहेत. परंतु ते सांगतायत काय, त्यांचं धोरण काय, तर हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज हे महान होते आणि त्याचवेळी ते हेही सांगतायत की औरंगजेब देखील महान होता. ते सांगतायत की धर्मवीर संभाजी महाराज हे महान होते आणि त्याचवेळी ते सांगतायत की औरंगजेब देखील महान होता. ते एकीकडे सांगतायत की महाराणा प्रताप यांच्या नावाने काही संघटना निघालेल्या आहेत काही भागामध्ये, त्यामागे खूप मोठी शक्ती काम करते. ते म्हणतात की महाराणा प्रताप हे खूप महान होते आणि त्याचवेळी ते हे सांगतात की अकबर देखील फार महान होता. एकाच वेळी रावण आणि राम, धर्म आणि अधर्म हे दोन्ही गोष्टी चांगल्या असू शकत नाहीत. याच्यामध्ये षड्यंत्र असं आहे की महापुरुषांचं उदो तर होत राहील, त्यांची पूजा तरी होत राहील, परंतु त्यांनी जे दिलेली शिकवण आहे, ज्या गोष्टींसाठी त्यांचं महात्म्य आहे, त्या महात्म्याला उणेपणा आणायचं असा प्रयत्न, एक जाणीवपूर्वक प्रयत्न, एक खूप पद्धतशीर असं मानसशास्त्रीय षड्यंत्र आखलं गेलेलं आहे. जयदेवीताई लिगाडे ज्या बसव साहित्यावरच्या फार मोठ्या विदुषी आणि अभ्यासिका समजल्या जातात, शून्य संपादने या ग्रंथाचं संपादन त्यांनी केलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात किंवा जेव्हा भारतवर्षामध्ये एक अशी स्थिती आली होती की हा आपला समाज, हा आपला हिंदू समाज हा शतखंडित होईल किंवा खूप दुर्बल होईल अशा स्थितीत पोहोचला होता, तेव्हा आपल्या भारतीय समाजाला, तेव्हा आपल्या या हिंदू समाजाला पुन्हा एकदा ऊर्जा देण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं त्या महापुरुषाचं नाव महात्मा बसवेश्वर होतं. आणि आज दुर्दैवाने होतंय काय, तर लिंगायत समाजाला, वीरशैव लिंगायत समाजाला तोडण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्याच नावाचा उपयोग करण्यात येतोय. म्हणजे नाव महात्मा बसवेश्वरांचं घ्यायचं, परंतु महात्मा बसवेश्वर यांनी जे महान कार्य केलं त्या कार्याकडे दुर्लक्ष करून आपल्याच समाजामध्ये भेद उत्पन्न होतील अशा पद्धतीचं साहित्य निर्माण करायचं, अशा पद्धतीने काही मुद्दे उपस्थित करायचे, असं हे काही काम सुरू आहे.
तर हे काम कशा पद्धतीने सुरू आहे हे आपण काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत. एक आहे की आपल्या देशामध्ये भारतवर्षाला किमान 10,000 वर्षांचा इतिहास आहे. जगातील कुठल्याही रिलिजनला, कुठल्याही मजहबला, कुठल्याही विचाराला इतका मोठा इतिहास नाही. स्वामी विवेकानंद यांच्या भाषेत सांगायचं तर पाश्चात्य देशांमध्ये लोकांना कपडे घालायची देखील बुद्धी नव्हती, त्यावेळी आमच्या देशामध्ये एक श्रेष्ठ संस्कृती नांदत होती. तसं तर आपला देश असं मानतो की इथे अनादी अनंत काळापासून सनातन धर्माची संस्थापना आणि त्याचं कार्य सुरू आहे. परंतु विज्ञानाच्या बळावर, विज्ञानाच्या आधारे सिद्ध करता येईल अशा पद्धतीने आपल्या देशाला किमान 10,000 वर्षांचा इतिहास आहे. तर या 10,000 वर्षांच्या इतिहासामध्ये आमच्याकडे धर्म कशाला म्हणायचं, अध्यात्म कशाला म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टींची एक मांडणी करण्यात आलेली आहे. आणि आमच्यासमोर ज्यांचा उगमच 1300 वर्षापूर्वी झालेला आहे, ज्यांची सुरुवातच 2000 वर्षापूर्वी झालेली आहे, अशी लोक आम्हाला सांगतायत की धर्म कशाला म्हणायचं, रिलिजन कशाला म्हणायचं, आणि ते धर्म, रिलिजन या सगळ्या गोष्टींची काही मांडणी करतायत, काही त्यांच्या व्याख्या करतायत आणि आमच्यावरती थोपवलं जात आहे की धर्म म्हणजे असं, यालाच धर्म म्हणायचं. आणि ते मूर्ख, आमच्या देशातील मूर्ख आपल्यालाच असं विचारतायत की तुमच्या धर्माला संस्थापक कोण आहे, तुमच्या धर्माला जर संस्थापक नाही तर त्याला धर्म कसं म्हणायचं. हे विचारणारे कोण आहेत की ज्यांना 1300 वर्षाचा इतिहास नाही, ज्यांना 2000 वर्षाचा इतिहास नाही, ते आम्हाला धर्माविषयीचं शहाणपण शिकवतायत, जेव्हा की आमच्या देशामध्ये 5000 वर्षापूर्वी देखील महान ग्रंथांची निर्मिती झालेली आहे, प्राचीन महान ग्रंथांची निर्मिती झाली आहे. आणि अशा देशातल्या धर्माला, जिथे धर्म हाच या देशाचा प्राण आहे, अशांना आम्हालाच ते धर्माची व्याख्या सांगतायत आणि आम्ही त्यांच्या व्याख्या गृहीत धरून आम्ही आमच्याकडे स्वतःकडे बघू लागलेलो आहोत. एक प्रोफेसर धरमपाल नावाचे एक खूप मोठे विद्वान होऊन गेले. त्या विद्वानांचं महात्म्य हे आहे की ते फार मोठे गांधीवादी होते. त्यांच्या एक ध्यानात आलं अभ्यास करत असताना, जेव्हा 1931 साली इंग्लंडमध्ये जेव्हा गोलमेज परिषद भरलेली होती, त्यावेळी भारताविषयी काही अद्वा काही चुकीचं मांडलं जात होतं. तेव्हा गांधीजी उठून असं म्हणाले की तुम्ही ब्रिटिश आमच्या देशामध्ये येण्याआधी आमच्या देशामध्ये शिक्षणाची एक ब्युटिफुल ट्री होती, आमच्या देशामध्ये शिक्षण देण्याची खूप सुंदर अशी व्यवस्था होती आणि तुम्ही लोकांनी ती व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. तर त्यांना विचारण्यात आलं की हे तुम्ही कशाच्या आधारे सांगताय. तर गांधीजी म्हणाले, तुम्हाला मी त्याचे सगळे आधार भारतात जाईल तेव्हा तुम्हाला पाठवून देईल. आणि दुर्दैवाने गांधीजींच्या त्यांच्या व्यापामध्ये त्यांना ते शक्य झालं नाही. परंतु गांधीजींचे एक मोठे अभ्यासक प्रोफेसर धरमपाल यांना ही गोष्ट जेव्हा ध्यानात आली, तेव्हा त्यांनी थेट ब्रिटन गाठलं, इंग्लंड गाठलं आणि अनेक वर्ष, 15हून अधिक वर्ष ते तिथे राहिले. त्यांनी एकच काम केलं, जेवण आणि त्यांचे दैनंदिन कामं संपल्यानंतर उर्वरित सगळं काम त्यांनी ब्रिटिश लायब्ररीमध्ये घालवलं. त्यांनी काय केलं तर ब्रिटिशांनी भारतात आल्यानंतर भारतातल्या बारीक सारीक गोष्टींच्या ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदींचा अभ्यास करणं हेच एकमेव काम त्यांनी केलं. आणि त्यानंतर त्यांनी 10 खंडांची निर्मिती केली आणि त्यातील एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे द ब्युटिफुल ट्री. म्हणजे भारतवर्षामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी किती शिक्षणाची एक उत्तुंग, एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था होती त्यात त्यांनी सांगितलं आहे. पण त्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगितली आहे की या भारतवर्षाला सगळ्यात आधी भारतीय दृष्टिकोनातून भारताकडे बघण्याची दृष्टी, भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी ज्यांनी दिली त्या महापुरुषाचं नाव स्वामी विवेकानंद होतं, असं त्यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद हे धर्माच्या क्षेत्रामधील खूप मोठी व्यक्ती होती आणि त्यांच्याशी संबंधित काही गोष्टींना घेऊन आपण पुढे जाणार आहोत. त्याआधी आणखीन ह्या सगळ्या भ्रमाच्या मागे 2 व्यक्ती किंवा 2 लुटारू याला कारणीभूत आहेत, त्यांचाही उल्लेख मी याच्या ठिकाणी करू इच्छितो. एक म्हणजे वास्को दी गामा आणि 2 म्हणजे कोलंबस. कोलंबस आणि वास्को द गामा हे जगामध्ये लूटमार करण्यासाठीच्या शोधासाठी बाहेर पडले आणि नंतरनं काय झालं आपल्याला माहिती आहे. पुढच्या काळात असं झालं की वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि नंतर जवळपास 15 पिढ्या ब्रिटिशांचं किंवा या पाश्चात्यांचं जगावरती वर्चस्व राहिलं. आणि ते वर्चस्व अशा पद्धतीने होतं की जगात कुठेही जा तिथे ब्रिटिशांचंच वर्चस्व आहे. आणि वाफेच्या इंजिनाचा शोध आणि त्यानंतर विज्ञानामध्ये ब्रिटिशांनी किंवा पाश्चात्यांनी इतकी मोठी प्रगती केली
की एक प्रकारे न्यूनगंडाची भावना संपूर्ण जगभरामध्ये तयार झाली, अन्य देशांमध्ये तयार झाली आणि अन्य देशातल्या लोकांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असा तयार झाला की आमचं जे जे काही आहे ते सगळं टाकाऊच असलं पाहिजे, कारण हेच लोक आहेत खरं तर जे लुटारू होते, परंतु हेच लोक आहेत ज्यांचं धर्म, त्यांचं अध्यात्म, त्यांचं जे काही असेल ते सगळं चांगलं. आणि आमच्याही देशामध्ये काही लोक असं पुढे आले जे खूप मोठे होते, परंतु ते असं म्हणू लागले की ईश्वराने आम्हाला आमचं उद्धार करण्यासाठीच या ब्रिटिशांना पाठवलेलं आहे. अशा पद्धतीचं एक न्यूनगंडाची भावना आपल्या देशामध्ये तयार झाली होती. आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांच्या ज्या नोंदी आहेत की जो मनुष्य ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करेल तर त्याला लगेच सैन्यामध्ये वरच्या हुद्द्याचा हवालदार किंवा त्याहून अधिक हुद्द्याचं पद मिळायचं. त्यांनी जर ब्रिटिशांची चाकरी केली आणि त्यातही त्यांचा धर्माचा स्वीकार केला तर त्यांना प्रतिष्ठा, मान हे सगळं दिलं जात होतं. तर तेव्हा भारताची राजधानी कलकत्त्याला हलवली गेली होती आणि कलकत्त्यामध्ये जे शिक्षित लोक होते, कलकत्त्यातल्या शिक्षित लोकांपैकी जवळपास 27% लोकांनी आपल्या धर्माचा त्याग केला होता. त्यांना असं वाटत होतं की आमचं जे काही आहे ते सगळं टाकाऊ आहे. थोडक्यात सांगायचं असं आहे की आपल्या मनामध्ये एक जे न्यूनगंडाची भावना उत्पन्न झाली होती, ही न्यूनगंडाची भावना सगळ्यात आधी सगळ्यात प्रथम ज्यांनी दूर केली त्यांचं नाव स्वामी विवेकानंद होतं. आणि ही घटना आपण समजून घेतली पाहिजे, नेमकं काय झालं होतं तिथे. त्यामध्ये आपल्याला धर्माची काय संकल्पना आहे ती समजेल आणि मग आपण पुढे हिंदू काय आणि लिंगायत समाज काय आहे याच्याकडे वळणार आहोत. तर जेव्हा कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला त्या घटनेला 400 वर्ष पूर्ण होत होती. म्हणजे सर्वसामान्य पद्धतीने माणसामध्ये एक जिज्ञासा, एक माणसामध्ये एक प्रवृत्ती अशी असते की आपले पूर्वज कोण आहेत हे पाहण्याची एक जिज्ञासा असते. माझ्या घरामध्ये आमच्या आजोबांच्या काळातलं एक कुऱ्हाड आहे. ते कुऱ्हाड असं भिंतीला टांगलेलं असतं. आमच्या आजीपासून आम्हाला सांगण्यात येतं की आम्हाला ते कुऱ्हाड बघितलं की एक अभिमान वाटायचं की अरे आमचे आजोबा घोड्यावरती हे कुऱ्हाड घेऊन शेताला जायचे किंवा ते काही पराक्रम करत असतील वगैरे. एक एक सर्वसाधारणपणे माणसाच्या मनामध्ये ही एक प्रेरणा असते, एक जिज्ञासा असते की आमचे पूर्वज किती महान कार्य केलेले आहेत. हीच बाब एखाद्या कम्युनिटीला, एखाद्या समाजालाही लागू असते आणि हीच बाब एखाद्या गावाला, एखाद्या शहराला देखील लागू असते. ज्या शहरातून मी येतो सोलापूरमधून, तर सोलापूरकरांना एक अभिमान वाटतो की भारतवर्षाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कितीतरी वर्ष आधी म्हणजे 1931 मध्ये 4 दिवसांचं स्वातंत्र्य सोलापूरकरांनी उपभोगलं होतं. त्याही मागे सोलापूरकर असं सांगतात की आमच्या शहरामध्ये 900 वर्षापूर्वी असा एक महात्मा होऊन गेला की ज्यांनी 68,000 वचनांची निर्मिती केली आणि ज्यांनी श्रीशैलमवरून आल्यानंतर इथे सोलापूरमध्ये अनेक समाज सुधारणेची कामं केली. त्या काळामध्ये त्यांनी श्रमसंस्कार रुजवला, 5,000हून अधिक लोकांचं एकत्रित सामुदायिक विवाह सोहळे केले वगैरे. अशा सगळं मग ह्या काळापासून आम्हाला इतिहास आहे असा एक गौरव वाटतं. तशाच पद्धतीने अमेरिकेतील लोकांना असं वाटलं की अरे आमचा इतिहास किती दूरवरचा आहे. असं त्यांनी मागे वळून पाहिलं. त्यांच्या ध्यानात आलं की त्यांना 400 वर्षांचा इतिहास आहे. 400 वर्षाच्या आधीचा इतिहासही त्यांना माहिती आहे की 400 वर्षापूर्वी जे लोक तिथे आले आणि त्यांनी किती क्रूर पद्धतीने केवळ त्यांच्या धर्माचा स्वीकार केला नाही म्हणून त्यांची कत्तल केली आहे. हा तर जगातला काळा इतिहास आहे आणि जो जगाने मान्य केलेला इतिहास आहे. तर असं असताना देखील अमेरिकेने त्यांची 400 वर्षे साजरी करण्यासाठी एक ग्रँड फंक्शन, एक 8 महिने चालेल असं एक खूप मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलं होतं. आणि त्या इव्हेंटमध्ये एक 8 दिवसाचा कार्यक्रम होता. जगातील सगळ्या धर्मियांना तिथे एका व्यासपीठावर बोलवायचं आणि सर्व धर्मांचं संमेलन असं ते होतं. तर त्या संमेलनामध्ये झालं असं की आत्ता जे प्रोसिडिंग्ज आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्यानुसार की त्या सर्वधर्म परिषदेच्या आयोजनाला काही लोकांचा विरोध होता. त्या विरोधाचं कारण असं होतं की जगात आमचाच एकमेव धर्म सत्य आहे, आमचाच एकमेव धर्म श्रेष्ठ आहे. असं असताना अन्य धर्माच्या लोकांना या व्यासपीठावर बसवणं म्हणजे त्यांच्या धर्माला मान्यता मिळाल्यासारखं होईल. जेव्हा की आमचाच एकमेव धर्म श्रेष्ठ असताना इतर लोकांना बोलवायचं कशाला, असा तो आक्षेप होता. आणि त्यावेळी त्यातल्या एका शाण्याने असं सांगितलं की जगातील सगळ्या धर्माचे अनुयायी प्रतिनिधी जेव्हा इथे येतील त्यांना कळून चुकेल की जगात एकमेव धर्म आमचाच आहे आणि तोच श्रेष्ठ आहे. असं जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते जाताना काय करतील की आपला धर्म स्वीकारून जातील. त्यामुळे त्या देशांमध्ये आपल्याला ख्रिस्ती मिशनरी पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही. असा विचार करून त्यांनी त्या सर्वधर्म परिषदेचं आयोजन केलं होतं. पण काय झालं आपल्याला माहिती आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणाले, त्यांची वेळ आली तेव्हा 3.5 मिनिटाचं भाषण. आकाशातून पडणारं पाणी असं तसं करून शेवटी समुद्राला जाऊन मिळतं. तसं तुम्ही कुठल्याही ईश्वराची उपासना केलीत तर ते अंती एकाच ईश्वरापर्यंत पोचतं असं म्हणणाऱ्या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर आज बोलायला उभा आहे. ते दुसरा मुद्दा जो उपस्थित केले
त्याविषयी आज गेल्या आठवड्याभरात आपण बातम्या वाचत असू तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जो आता सध्या संघर्ष सुरू आहे त्याची पण किनार त्या काळात देखील स्वामीजींनी ते मांडलं. तेव्हा अजून इस्रायलची स्थापना व्हायची होती. पण स्वामीजी असं म्हणाले, रोमन लोकांची देवालये भग्न होत होती, त्यांच्यासमोर एकच पर्याय ठेवला होता की त्यांनी धर्म बदलावं असं अथवा मृत्यूला सामोरे जावं. तेव्हा त्यांना सादर हृदयाशी धरलं, त्यांच्या धर्मस्व स्वीकारलं. अशा देशातून मी आलेलो आहे. ते पुढं असं म्हणाले, जेव्हा इराणमध्ये पारशी लोकांची कत्तल झाली आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही एकतर इस्लाम स्वीकारा नाहीतर मरणाला सिद्ध व्हा, तलवारीच्या जोरावरती त्यांना धमकावण्यात आलं, तेव्हा ते जगभरात सगळीकडे पळून गेले, सगळीकडे नष्ट झाले. पण एकाच देशामध्ये ते जिवंत राहिले, त्या देशातून मी आलो आहे. आणि स्वामीजी पुढे असं सांगतात की माझा धर्म, माझा देश असं सांगतोय की तुम्ही कुठल्याही उपासना पद्धतीचा स्वीकार करून त्या एका जो ईश्वर आहे त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकता. तर आमच्या देशामध्ये धर्माची जी संकल्पना आहे ते अन्यपंथीय मजहबवाले, रिलिजनवाले जे म्हणतात की तुम्ही आमच्याच आकाशातल्या बापाच्या कळपात आलात तरच तुम्हाला मुक्ती आहे, तरच तुम्ही ईश्वरापर्यंत जाऊ शकता, अन्यथा तुमची हत्या करणं, तुम्हाला धर्मांतरित करणं तुमच्यावर दया दाखवण्यासारखं आहे. जे एकांतिक धर्मी असं म्हणतात की तुम्ही आमच्याच पंथाचा स्वीकार केला पाहिजे, आमच्याच मजहबमध्ये आलं पाहिजे, नाहीतर तुमची कत्तल करणं म्हणजे तुमच्यावरती दया दाखवणं आहे आणि ह्या कामासाठी आम्हाला वरती कितीतरी परी, हूर वगैरे मिळतील. अशा बावळट संकल्पना घेऊन जगामध्ये काही पंथ उदयास आले आणि त्यांना एक प्रेषित आहे, एक ग्रंथ आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. मग आमच्या देशातील काही जे स्वतःला विद्वान म्हणवणारे आणि परक्यांच्या उष्ट्या विचारांवरती ज्यांनी स्वतःचं पोषण केलेलं आहे असे लोक सांगू लागले की धर्माची व्याख्या म्हणजे त्या लोकांनी जे केलेलं आहे की तुमच्या मार्गाने जे येणार नाहीत त्यांची कत्तल करा, त्यांची हत्या करा, असं सांगणाऱ्या पंथांकडून प्रेरणा घेऊन हे सांगू लागले की नाही, तुमच्या हिंदू धर्माला कुठे संस्थापक आहे, त्याला कुठं एक ग्रंथ आहे, अमुक कुठे आहे. त्यांचं निकष काय, तर जे 1500-1600 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी त्या ज्या पंथांचा उगम झालाय त्यांच्याकडे बघून हे स्वतःचं मूल्यमापन करायला लागलेत. हा एक मूर्खपणाचा कळस आहे. तर आपण आपल्या देशामध्ये धर्म कशासाठी म्हटलं गेलंय याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणजे उदाहरण सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या जमिनीमध्ये एखादं झाड उगवलंय, एखाद्या जमिनीमध्ये एखादं झाड उगवलंय आणि त्या झाडाला सगळ्या प्रकारचे पोषण हे मिळू लागलंय, तर अशा वेळी ती जमीन त्या झाडाची धारणा करते. म्हणजे त्या झाडाच्या वाढीसाठी जे जे काही अनुकूल आहे ते सगळं उपलब्ध करून देणं त्या जमिनीचं कर्तव्य आहे. तसं आपल्या देशामध्ये हे संपूर्ण मानवजातच नाही तर संपूर्ण चराचर सृष्टीचं देखील भलं कशा रीतीने होईल यासाठीचे जे नीती नियम बनवले गेले, जो एक आचार धर्म बनवला गेला, जी एक पद्धती विकसित करण्यात आली, ती पद्धती किंवा ते सगळे नीती नियम ज्याच्यामध्ये या सृष्टीचं व्यापक हित सामावलेलं आहे त्याला आम्ही धर्म म्हटलो. आम्ही कर्तव्य याला देखील धर्म म्हणालो. तू पत्नी म्हणून काय धर्म आहे, तू पती म्हणून काय धर्म आहे, तू विद्यार्थी म्हणून काय धर्म आहे, तुझं काय धर्म आहे, म्हणजे तुझं काय कर्तव्य आहे, तुझं इथं व्यापक विचार करता तुझं काय कर्तव्य आहे याचा विचार ज्या संस्कृतीमध्ये करण्यात आला त्याला आपण धर्म म्हणालो. आम्ही कधी त्याला हिंदू ही नाव दिलंच नाही, आम्ही त्याला सनातन धर्म म्हणालो, जे नित्य नूतन धर्म म्हणालो. परंतु इथे प्रश्न येतो की मग तुम्ही आता हिंदू या शब्दाचा आग्रह का धरताय. तर या ठिकाणी मला एक खूप सोपं उदाहरण आठवत आहे, जे एक खूप मोठे विद्वान ज्यांचं नाव दत्तोपंत ठेंगडी यांनी ते उदाहरण दिलं आहे. ते असं म्हणतात, एका गावामध्ये एक तुपाचं दुकान होतं. त्या तुपाच्या दुकानाला नाव होतं महालक्ष्मी तुपाचे दुकान. काही दिवसांनी त्यांनी त्या तुपाच्या दुकानाचं नाव बदललं आणि तिथे लिहिलं महालक्ष्मी शुद्ध तुपाचे दुकान. तुमच्या माझ्यासारखं कोणी त्यांना विचारलं, अरे काकाजी तुम्ही हे नाव का बदललेत, काय गरज होती, तुम्ही जोवर ही पाठी लावत नव्हतात तेव्हा इथे अशुद्ध तूप मिळत होतं का, भेसळ असलेलं तूप मिळत होतं का. त्यावर ते दुकानदार म्हणाले की बाजारामध्ये जोवर वनस्पती तूप नव्हतं तोवर हे ठीक होतं की महालक्ष्मी तुपाचे दुकान एवढंच नाव ठीक होतं, परंतु जेव्हा बाजारामध्ये डालडा किंवा वनस्पती तूप उपलब्ध झालंय तर त्याहून हे वेगळं आहे ही सांगण्याची आता गरज उत्पन्न झाली आहे, म्हणून आम्ही याचा आग्रह धरतोय हे शुद्ध तुपाचे दुकान आहे असं. तर थोडक्यात सांगायचं असं की जोवर या जगामध्ये अशा पंथांचा उदय झालेला नव्हता जे असं म्हणतात की केवळ तुम्हाला आमच्याच मार्गाने यावं लागेल, आमच्या मार्गाने तुम्ही जर आले नाहीत तर तुम्हाला जगण्याचा देखील अधिकार नाही, अशा पद्धतीचा एक विकृत विचार मांडणाऱ्या रिलिजनपेक्षा, मजहबपेक्षा, त्या पंथांपेक्षा एक उदात्त अशी विचारधारा आहे आणि असा एक उदात्त विचार आहे. त्या विचाराला मानणारा जो समूह आहे त्याला आम्ही
हिंदू असं म्हणतो, जग त्याला हिंदू म्हणून ओळखलं जातं किंवा हिंदू म्हणून जेवढ्या काही व्याख्या आपल्याला करता येतील. म्हणजे एकदा काय झालं होतं की अरब देशांमध्ये भारतातील एक काय म्हणूया जामा मशिदीचे इमाम गेले होते. त्यांना विचारण्यात आलं, तिथल्या काही प्रमुख इमामांनी विचारलं की तुम्ही हिंदू आहेत का. तो एकदम गडबडला, अरे मी कुठला हिंदू. तर त्यांना असं म्हणायचं होतं, जसं चीनमधला येणारा माणूस चायनीज, जसं जपानमधून येणारा माणूस जापनीज, तसं भारतातून येणारा माणूस हिंदू, हिंदुस्थानातून येणारा माणूस हिंदू. अशाच अर्थाने जग आपल्याला ओळखलं. आणि नंतरच्या काळात इतरही पंथी लोक इथं वाढले. त्यामुळे साधी सोपी व्याख्या अशी आहे, ज्या ज्या पंथ संप्रदाय यांचा उगम या भारतवर्षामध्ये झाला, या हिंदुस्थानामध्ये झाला, तो प्रत्येक माणूस हिंदू आहे. भारतातल्या सगळ्या पंथ आणि संप्रदाय यांना मानणारा मनुष्य हिंदू आहे. हिंदूची ही साधी सरळ व्याख्या आहे. आणि या सगळ्यांमध्ये काही कॉमन फॅक्टर आहेत. हिंदू कोण आहे? भारतातला असा एकही पंथ संप्रदाय नाही आहे. आपल्या सगळ्यांमध्ये काही कॉमन बेस आहे, कॉमन पॉईंट आहेत. ईश्वर हा एक आहे आणि तो अनेक रूपातून व्यक्त होतो. असं भारतातील सगळे संप्रदाय, आपण भारतीय लोक असं मानतो की एको हम बहुश्याम, ईश्वर एक आहे आणि तो वेगळ्या वेगळ्या रूपातून व्यक्त होतो. आपण मशिदी समोरून चाललो, एखाद्या दर्ग्यासमोरून चाललो, एखाद्या चर्चच्या समोरून चाललो, तरी देखील आपण प्रणाम करतो किंवा नमस्कार करतो आणि पुढे जातो. कणाकणामध्ये ईश्वर आहे असं जो धर्म मानतो त्या धर्माला हिंदू धर्म असं म्हणतात. जगामध्ये असा एकमेव धर्म आहे जो म्हणतो की प्रत्येक माणसामध्ये देखील ईश्वर आहे. शिवोहम, एक म्हणजे अहम ब्रह्मास्मी, ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येक ईश्वरामध्ये देवाचा अंश आहे असं म्हणणारा पृथ्वीच्या तलावरती एकच विचारधारा आहे, एकच देश आहे, एकच धर्म आहे आणि तो म्हणजे हिंदू धर्म. आणि आता आपण ह्या धर्माची ही जी मूळ व्यापक संकल्पना आहे, ह्या व्यापक संकल्पनेला जर आपण ध्यानात घेतलं तर भारतवर्षामध्ये म्हणजे अन्य देशातल्या लोकांप्रमाणे, अन्य पंथांप्रमाणे जर आपण विचार केला तर आपल्याकडे असे हजारो रिलिजन होतील, हजारो पंथ होतील की आपल्यामध्ये भिन्नता आहे. हे भिन्नता हे ईश्वराचं किंवा ह्या सृष्टीचं रूप आहे. सगळ्याच लोकांना एकाच प्रकारचं शर्ट घाला असं म्हटलं तर ते शक्य नसतं. प्रत्येकाला म्हणजे कुणाला बोटाला धरून चालवावं लागतं, कुणाला विठ्ठल आमचा कडेवर घेतो, कुणाला खांद्यावर घेतो, कुणाला समोर चालायला सोडून देतो. तर प्रत्येक माणूस आपल्या आध्यात्मिक कुठल्या स्तरावरती आहे त्याच्या आकलनाप्रमाणे त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये धार्मिक उन्नती व्हावी, त्याची उन्नती व्हावी याचं स्वातंत्र्य आमच्या देशामध्ये आहे, आमच्या धर्मामध्ये आहे, आमच्या संस्कृतीमध्ये आहे. आणि म्हणून आमच्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये शेकडोनी पंथ उदयास आले, शेकडोनी पंथ, रोज एक पंथ उदयास येतो. आणि ह्या सगळ्यांचा मूळ आत्मा आहे तो ईश्वर. एक माणसामध्ये ईश्वरी उन्नती व्हावी, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, हा त्यातला मूळ विचार आहे. आणि म्हणून आम्ही परक्यांच्या मजहब किंवा पंथ किंवा रिलिजन या निकषावरती आधारित आमच्या धर्माचं मूल्यमापन करण्याची काहीही आवश्यकता नाही. हे हा एक तात्विक मांडणीचा भाग आहे. आणि आता आपण वळीत आहोत की वीरशैव लिंगायत कोण आहेत, ते हिंदू आहेत किंवा नाही आहेत, असतील तर का आहेत, नसतील तर का नाही आहेत. तर या मुद्द्यांकडे आपण वळणार आहोत आणि त्या दृष्टीने मी काही पुढील मुद्दे घेतोय. मुद्दा नंबर 1, ज्या लोकांना लिंगायत समाजामध्ये फूट पाडायचं आहे, ज्या लोकांना हिंदू धर्मामध्ये फूट पाडायचं आहे, ज्या लोकांच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी खूप ठासून द्वेष भरलेला आहे, कसंही करून हिंदू धर्माचे तुकडे पडतायत ना, पडू दे, हीच ज्यांची भावना आहे, हाच ज्यांचा विचार आहे, यासाठी जे काम करतायत, अशा लोकांनी लिंगायत समाजाला तोडण्यासाठीचा एक प्रकार अवलंबला. आणि त्यासाठी लिंगायत समाजाला बळ देणारं श्रद्धास्थानं काय आहेत त्याच्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी त्यांनी लिंगायत समाजातील श्रद्धास्थानांचाच वापर केला. तर त्यातला जो प्रमुख मुद्दा आहे तो मुद्दा हा आहे, त्यांनी असं म्हटलं की लिंगायत धर्माची स्थापना महात्मा बसवेश्वर यांनी केली आणि म्हणून लिंगायत धर्म हा स्वतंत्र आहे वगैरे वगैरे, या पद्धतीने त्यांनी मांडणी केली. तर आपल्यापैकी कुणीही, सर्वसामान्य माणूस देखील, सर्वसामान्य, आपण याच्याविषयी एकच मुद्दा उपस्थित करायचा की ज्या मुद्द्यावरून ते पळ काढतात त्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही आहे. त्यांना आपण प्रश्न असा विचारायचा की महात्मा बसवेश्वर यांचा जन्म होऊन 900 वर्षे झाली. महात्मा बसवेश्वर यांचा जन्म होण्यापूर्वी लिंगायत समाज अस्तित्वात होता की नाही, असा प्रश्न आपण त्या समोरच्या व्यक्तीला, जे असं म्हणतात की महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली, असं एक खोटं जे ठोकून देतात, त्यांना आपण असं विचारायचं की महात्मा बसवेश्वर यांच्या आधी लिंगायत समाज अस्तित्वात होता किंवा नाही. तर
ती लोक पळ काढायला लागतील, कारण या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. ते उत्तर देऊ शकत नाहीत, कारण ते उत्तर द्यायला गेले तर ते स्वतः खोटे पडतात आणि ते उघडे पडतात आणि सगळं त्यांचं षडयंत्र हे उघडं पडतं. म्हणून ते या प्रश्नावरती उत्तर देणार नाहीत, ते तुम्हाला दुसऱ्या प्रश्नांकडे घेऊन जायचा प्रयत्न करतील. यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती आखली पाहिजे. म्हणजे अफजल खानाने युद्धभूमी काय असली पाहिजे यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न केलं की त्यांनी शिवाजी महाराज हे गडावरून खाली येतील, प्रतापगडावरून खाली येतील यासाठी. परंतु शिवाजी महाराजांनी युद्धभूमी निश्चित केली होती. तर आपल्याला देखील ह्या मुद्द्यापासून भरकटवण्यासाठी या मुद्द्याचं उत्तर न देता ते दुसरेच काहीतरी अनावश्यक मुद्दे उपस्थित करून आणखीन भ्रम उपस्थित करण्याचा प्रयत्न करतील. तर आपल्याला त्यांना ह्या मुद्द्यावरती याचं उत्तर दिल्याशिवाय त्यांना आपण भरकटू द्यायचंच नाही. त्यांना हाच मुद्दा विचारायचा की पहिल्यांदा हे सांग की महात्मा बसवेश्वर यांच्या आधी लिंगायत समाज अस्तित्वात होता की नाही. ते त्याचं उत्तर सांगणार नाहीत, पण आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असलं पाहिजे. महात्मा बसवेश्वर हे खूप महान व्यक्ती होते, ते महान समाजसुधारक होते. त्यांनी लिंगायत समाजामध्ये किंबहुना हिंदू समाजामध्ये फार मोठी सुधारणा घडवून आणली. परंतु महात्मा बसवेश्वरांच्या आधी किमान 3000 वर्षापासून लिंगायत समाज अस्तित्वात होता. याचे सगळ्या प्रकारचे पुरावे उपलब्ध आहेत, शिलालेख उपलब्ध आहेत, ताम्रपट देखील उपलब्ध आहेत. आणि त्याविषयी आपल्याला अधिक जाणायचं असेल, अधिक जाणून घ्यायचं असेल तर यासाठी एक छोटेखानी पुस्तक जे प्रकाशित केलं आहे, वीरशैव लिंगायत हिंदूज, याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकारचे पुरावे उपलब्ध आहेत आणि हे पुरावे आपण सहजगत्या पाहू शकतो. कदाचित मी जर वेळ मिळाल्यास त्याचा उल्लेख देखील पुढच्या भागामध्ये करेलच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की महात्मा बसवेश्वर यांच्या आधीपासून लिंगायत समाज अस्तित्वात होता. दुसरा मुद्दा हा आहे की त्यांना आपण प्रश्न हा विचारायचा की महात्मा बसवेश्वर यांचं शिक्षण जिथे झालं, महात्मा बसवेश्वर यांचं शिक्षण ज्या गुरुकुलामध्ये झालं, तो गुरुकुल, त्या गुरुकुलाचं नाव काय, ते गुरु कोण होते, हा प्रश्न त्यांना विचारायचा. तर ते सांगणार नाहीत कदाचित, पण आपल्याला माहीत असू द्या महात्मा बसवेश्वर यांचं शिक्षण ज्या गुरुकुलामध्ये झालं, ज्या गुरूंकडे झालं, त्या गुरूंचं नाव होतं जातवेद शिवाचार्य महाराज किंवा जातवेद शिवाचार्य मुनी. जातवेद शिवाचार्य मुनींच्या आश्रमामध्ये महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या सगळ्या धर्मशास्त्रांचं पूर्ण अभ्यास केलेला होता. तर हाही प्रश्न आहे की जे आपण त्यांना विचारू शकतो. तर पुढचा मुद्दा असा आहे की ते आपल्याला असं सांगतात की लिंगायत समाजामध्ये फूट पडण्यासाठी ते किती वाईट प्रकारे काम करतात. याचं उदाहरण आहे हे. ते असं म्हणतात की लिंगायत समाजाचा स्थावर लिंगांशी काही संबंध नाही. म्हणजे काय, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 12 ज्योतिर्लिंगांचा लिंगायत समाजाशी काहीही संबंध नाही. 12 ज्योतिर्लिंगाला जे मानणारे लोक आहेत ते लिंगायतच नाहीत, असंही त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांना असं विचारायचं की लिंगायत समाजातील एक महान व्यक्तिमत्व, एक महान आध्यात्मिक पुरुष ज्यांचं नाव शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी श्रीशैलमला जाऊन त्यांना जो आत्मसाक्षात्कार झाला, ज्यांना जे जीवित कार्य उमगलं, जे श्रीशैलमला गेले, तर ते श्रीशैलम कपिलसिद्ध मल्लिकार्जुन श्रीशैलमला ते मानत होते. तर कपिलसिद्ध मल्लिकार्जुन श्रीशैलमच्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुनावरती श्रद्धा असलेले शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. आपण त्यांना पुढे जाऊन असा प्रश्न विचारू शकतो की शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी सोलापुरात आल्यानंतर तलावाच्या किनारी जिथे आता किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाचं मंदिर बांधलं, आणखीन 3 मंदिरांची उभारणी केली. याविषयी अलीकडच्या काळातच सोलापुरातील बुधवारपेठ या भागामध्ये एक शिलालेख सापडलाय आणि जो शिलालेख फार महत्त्वाचा आहे. तो शिलालेख आज दयानंद कॉलेजच्या इतिहास विभागामध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. त्या शिलालेखामध्ये याचा उल्लेख आहे आणि महाकवी राघवांक यांनी जे शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे समकालीन होते, ज्यांनी शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं चरित्र लिहिलं आहे, त्या चरित्रामध्ये देखील त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. तर ते कपिलसिद्ध मल्लिकार्जुन जे औरंगजेबाने नंतरच्या काळात उद्ध्वस्त केलं, त्याला बुजवून टाकलं. नंतर 1919 काळामध्ये इथल्या सोलापुरातील ब्रिटिश जिल्हाधिकारी जो की पुरातत्व खात्याचा अभ्यासक होता, त्यांनी ते शोधून काढलं. आणखीन एक तिथे 3 मंदिरं होती, त्यातलं दुसरं एक मंदिर आहे जिथं औरंगजेबाने त्याला उद्ध्वस्त करून त्यातली मूर्ती हटवली आणि त्याचं नमाज पडण्यासाठी तो उपयोग करायचा. ते चट्टेश्वर महाराजांचं मंदिर आहे, तो एक वेगळा विषय आहे. परंतु ह्या सगळ्या मंदिरांची स्थापना जे शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केली, अष्टविनायकची स्थापना केली, जे अष्टविनायक आज सोलापूरच्या 8ही दिशांना आहे.
तर ह्याही गोष्टी ह्या स्वतंत्र लिंगायत धर्म मांडणाऱ्या लोकांचा याला विरोध आहे. ते असं म्हणतात की हे आम्ही मानत नाही, हे लिंगायत समाजामध्ये नाहीच आहे. तर मी असं एका शाण्याला असं विचारलं की तुझ्या म्हणण्यानुसार जो माणूस 12 ज्योतिर्लिंग मानत नाही, जो काशी विश्वनाथाला मानत नाही, जो श्रीशैलमला मानत नाही, जो सिद्धरामेश्वरांच्या 68 लिंगांना मानत नाही, जो अष्टविनायकला मानत नाही, असा लिंगायत मनुष्य कोण आहे? असं एखादं घर आहे का तुझ्या पाहण्यामध्ये? आमचं सोलापूर हे एवढं मोठं शहर आहे, तर या एवढ्या मोठ्या शहरामध्ये लिंगायत समाजाची मोठी संख्या आहे. तर तुझ्या म्हणण्यानुसार जो लिंगायत धर्माचं आचरण करतो असं एखादं घर आहे का? तर त्याच्या म्हणण्यानुसार तो म्हणतो की नाही नाही, आता हे सगळेच धर्मांतरित झालेले आहेत, ते हिंदू झालेले आहेत, आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना यांना लिंगायतमध्ये आणायचं आहे. म्हणजे आता हे सगळे त्यांनी अष्टविनायकची पूजा नाही केली पाहिजे, त्यांनी 12 ज्योतिर्लिंगांना नाही मानलं पाहिजे वगैरे वगैरे. ही एक वेगळं कल्पना आणि समाजामध्ये भ्रम उडवून द्यायचं, एवढंच त्याच्यामध्ये उद्देश आहे. याच्यापेक्षा देखील दुसरं काही याच्यात नाही आहे. आणखीन एक मुद्दा, हे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांवरती आपण त्यांना बोलतं केलं पाहिजे. आणि आपल्याला हे ध्यानात असू द्या की या मुद्द्यावरती त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही आहे आणि ते ह्या मुद्द्यावरून पळ काढतात, या मुद्द्यावरती काहीही ते बोलत नाहीत. परंतु आपण वेड्यासारखं त्यांच्या मागे धावत सुटायचं कारण नाही. आपण हेच मुद्दे पुन्हा पुन्हा समाजासमोर मांडलं पाहिजे. आपल्याला हेही मांडलं पाहिजे की महात्मा बसवेश्वर आणि शिवयोगी सिद्धराम यांच्या वचनांच्या शेवटी, ज्याला आपण मुद्रा म्हणतो, कपिल सिद्ध मल्लेशनली असं प्रत्येक वचनाची शेवट शिवयोगी सिद्धरामेश्वर करतात. कुडल संगम देवा या शब्दाने महात्मा बसवेश्वर आपल्या वचनांचं शेवट करतात. तर हे दोन्ही देवता तिथले ग्रामदैवत आहेत आणि ग्रामदैवत हे स्थावरलिंग आहेत. तर अशा म्हणजे स्थावरलिंग काय, आत्मलिंग काय, याच्यामध्ये भेद उत्पन्न करून हे खरं आहे की आत्मलिंगाचं आपण उपासना केलं पाहिजे. जसं की ह्या उपासनेचे वेगळ्या वेगळ्या ज्या पद्धती आहेत त्यातून आपण हळूहळू आपल्या आध्यात्मिक मार्गावरती उन्नती करीत असतो आणि सगळ्यांना तुम्ही एकाच मापाने तोलू पाहिलं तर ते शक्य नसतं. म्हणून आपल्याकडे ह्या सगळ्या म्हणजे या विषयावरती होटगी सोलापूरजवळ होटगी नावाचं एक मोठं बृहन्मठ होटगी, जे लिंगायत समाजातील एक मोठं श्रद्धास्थान आहे. त्याचे आत्ताचे ज्याचे प्रमुख आहेत त्यांचं नाव डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज. त्यांनी याच्याविषयी खूप छान विवेचन केलेलं आहे की आत्मलिंग, स्थावरलिंग किंवा अन्य देवदेवता यांच्याकडे लिंगायत समाज कसं पाहतो. वास्तवात लिंगायत समाज अशाच पद्धतीने पाहतो. म्हणजे जसं त्या महाराजांनी डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज असं म्हणाले की असं सांगण्यात येतं की नवरी किंवा एक विवाहिता जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा तिला असं सांगितलं जातं की नवरा हाच तुझ्यासाठी परमेश्वर आहे आणि नवऱ्याशिवाय तुझ्यासाठी काहीही नाही आहे, असं परंपरेने प्राचीन काळापासून सांगण्यात आलेलं आहे. याचा स्वामीजी किंवा ते डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्यजी असं विचारतात की नवऱ्याची उपासना, नवऱ्याला परमेश्वरासारखं जपायचं आहे, नवऱ्याला सांभाळायचं आहे किंवा नवऱ्याविषयी श्रद्धा ठेवायचं आहे. याचा अर्थ असा आहे का की घरामध्ये जो दीर आहे, जे सासरे आहेत, सासू आहेत किंवा अन्य नातेवाईक आहेत, यांच्याकडे ती सून आलेली नववधू ही अगदीच दुर्लक्ष करते, त्यांच्या जेवण खाण्याची किंवा अन्य गोष्टींची काळजी करत नाही, असं होतं का? तर असं बिलकुल होत नाही. तर तिथे ते असं म्हणतात की आपलं इष्टलिंग जे आहे, आत्मलिंग जे आहे, त्याची उपासना आपल्याला करायचीच आहे. याचा अर्थ असा नाही की इतर रूपामधून जे ईश्वराची उपासना केली जाते त्याला आपण सगळंच नाकारावं, असं कधीच होऊ शकत नाही. असं कोणी मांडणी करत असेल तर ते आत्यंतिक ईश्वरापोटच्या प्रेमापोटी असेल तर ते आपण समजून घेऊ शकतो. परंतु द्वेष भावनेतून जर असं हे होत असेल तर आपण ते स्वीकारार्ह ठरू शकत नाही. म्हणजे जसं मी सकाळी आज गणपतीच्या समोर नमस्कार केलो तर माझ्या मनात अशी भीती नसते की अरे आता मी गणपतीला प्रार्थना केली, नमस्कार केलं, तर आता हा आमचा हनुमंत रागावेल का माझ्यावरती, असं होऊ शकत नाही. कारण आपल्या दृष्टीने भारतीय तत्वज्ञानाचं मूळच हे आहे की चराचरामध्ये ईश्वर आहे, कणाकणामध्ये ईश्वर आहे, ईश्वर वेगळ्या वेगळ्या रूपातून व्यक्त होतो, हीच धारणा ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे. म्हणून ही मंडळी स्थावरलिंग, आत्मलिंग, इष्टलिंग किंवा अन्य प्रकारे जे काही भ्रम उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतायत त्या भ्रमाला आपण बळी पडायचं काहीच कारण नाही आहे. तर कुठल्याही रूपाने ईश्वराची म्हणजे शिवयोगी सिद्धरामेश्वर तर एका ठिकाणी असं म्हणतात की किती पुरोगामी किंवा किती खऱ्या अर्थाने प्रगत विचार करीत होते. शिवयोगी सिद्धरामेश्वर असं विचारतात, एखादा मनुष्य आहे, तो विभूती पट्टा मारलेला नाही, त्याच्या गळ्यामध्ये शिवलिंग किंवा इष्टलिंग धारण केलेलं नाही, परंतु तो खूप चारित्र्यवान आहे, जो स्वभावाने खूप चांगला आहे, ज्याची आध्यात्मिक उन्नती खूप सुंदर आहे, खूप चांगल्या गतीने सुरू आहे. तर आपण त्याला
कपिल सिद्ध मल्लिकार्जुना आपण त्याला लिंगायत म्हणणार नाही का, किंवा आपण त्याला आध्यात्मिक म्हणणार नाही आहेत का? तर त्याच वचनामध्ये पुढच्या भागात ते असं म्हणतात, एखादा मनुष्य आहे तो इष्टलिंग धारण केलेला आहे परंतु त्याचं आचरण ठीक नाही आहे, तर आपण त्याला या मल्लिकार्जुनाचा भक्त म्हणणार का? तर सिद्धरामेश्वर म्हणतात नाही, बिलकुल नाही. जर तो इष्टलिंग जरी धारण केला, जरी तो विभूतीचा पट्टा मारला आणि तरीही त्याचं आचरण शुद्ध नसेल, लोकांचं कल्याणाच्या तो गोष्टी करत नसेल, तर त्याला शिवभक्त म्हणता येणार नाही. इतक्या स्पष्ट भाषेमध्ये इतक्या आधुनिक पद्धतीने विचार आमच्या शिवशरणांनी मांडलेलं आहे. हे विचार आम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. तर आता मी पुढच्या मुद्द्याकडे वळतो. एक नेहमी असा प्रश्न उपस्थित केला जातो की बघा हिंदू धर्मामध्ये अग्निसंस्कार केलं जातं मृत्यूनंतर, आणि आमच्या लिंगायतांमध्ये आम्ही अग्निसंस्कार करत नाही, आम्ही जमिनीमध्ये पुरतो आणि त्या पद्धतीने विधी करतो, तर म्हणून आम्ही हिंदू नाही आहोत. तर एक तर हे मूर्ख आहेत, हे अज्ञानी आहेत. का अज्ञानी आहेत? कारण यांना याच्या मागची मूळ भावनाच माहीत नाही आहे. इथे श्यामाताई उपस्थित आहेत, त्यांनी हे खूप सुंदर रीतीने सांगितलं होतं. त्याच गोष्टीला मी आणखीन थोडं विस्तृत करून आपल्यासमोर मांडणी करतोय. ही गोष्ट खूप मूलभूत आहे, खूप सूक्ष्म आहे, आपण ध्यानात घेतली पाहिजे. पाश्चात्यांच्या विचारानुसार, पाश्चात्यांच्या दृष्टीने काळ हे लिनियर आहे, एक रेषीय आहे. त्यांच्या दृष्टीने 6000 वर्षापूर्वी या काळाला, या सृष्टीला प्रारंभ झाला आणि आणखीन काही दिवसांनी जजमेंटचा दिवस, कयामतचा दिवस येईल आणि ह्या पृथ्वी तलावरून सगळे लोक नरकात जातील. जे फक्त फॉलोवर्स आहेत, जे अल्लाला किंवा आकाशातल्या बापाला मानणारे आहेत, तेच काय ते जिवंत राहतील आणि ते त्यांच्या ईश्वरासोबत पृथ्वीवरील राज्य उपभोगतील आणि अन्यथा सगळे लोक नष्ट होतील किंवा मृत्यू पावतील. म्हणून त्या कयामतच्या दिवसापर्यंत, जेव्हा त्यांचा आकाशातला बाप किंवा अल्लाह या पृथ्वी तलावर येणार आहे, त्या दिवसापर्यंत हे मृतदेह जतन करून ठेवणं, त्याला थडग्यामध्ये ठेवणं, रेस्ट इन पीस, विश्रांती, म्हणजे RIP आपण जे लिहितो त्यामागे ही संकल्पना आहे की कयामतच्या दिवसापर्यंत ते थडग्यामध्ये असतील आणि जेव्हा कयामतचा काळ येईल, कयामतचा दिवस येईल, तेव्हा ते थडग्यामधून उठून उभे राहतील आणि ते त्यांना ह्या पृथ्वीवरचं राज्य उपभोगता येईल. अशा प्रकारचं एक 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 काय म्हणूया त्याला, एक आख्यायिका, एक एक कल्पना किंवा एक त्या काळातील, त्या मध्ययुगीन काळामध्ये त्यांना जे योग्य वाटलं त्या पद्धतीने त्यांनी त्याची मांडणी केली. काळाला त्यांनी लिनियर आहे आणि त्या जजमेंटच्या दिवसानंतर काळ समाप्त होईल वगैरे अशा प्रकारची त्यांची मांडणी होती आणि त्यासाठी ते दफन करतात आणि रेस्ट इन पीसची त्यांची ती संकल्पना आहे. ऋग्वेदामध्ये, हिंदू धर्मातील जो एक प्रमुख ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे, अंत्यसंस्कार करण्याच्या त्या 3 विधी सांगितलेले आहेत. एक अग्निसंस्कार आहे, दुसरं जे आपण जमिनीमध्ये पुरून ज्या पद्धतीने संस्कार करतो, आणि तिसरं जलामध्ये प्रवाहित करणं. हे मानवी देह हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि हे पुन्हा पंचमहाभूतामध्ये विलीन होणार आहे. जमिनीत, अग्नीत किंवा जलामध्ये प्रवाहित केल्यानंतर हे पुन्हा हे देह नामशेष होणार आहे. देह म्हणजे मी नाही आहे, हा यातला जो आत्मा आहे, आत्मा तो आहे. म्हणून लिंगायत समाजामध्येच नाही तर अजून 28 जाती, 28 पंथ भारतवर्षामध्ये असे आहेत की जे पंथ समाधी पद्धतीने, म्हणजे याला दफनविधी असं आपण म्हणू शकत नाही, तर आपल्याकडे अंत्यविधी करत असताना योगाची जी एक अवस्था आहे, पद्मासनाच्या अवस्थेमध्ये आपल्याला पुरलं जातं आणि हे आम्ही लिंगायत आहोत, आम्ही शिवाचे भक्त आहोत आणि आता आम्ही शिवलोकामध्ये जाणार आहोत. आम्हाला आता पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही, तर आम्ही ह्या शिवाशी एकरूप होणार आहोत. आमचं हे शरीर हे पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जाईल, अशी भावना त्या दफनविधी करण्याच्या मागे आहे. असं असलं तरी आपल्यामध्ये अग्निसंस्काराला देखील ना नाही किंवा जलामध्ये प्रवाहित करण्याला देखील नाही. हिंदू धर्मातल्या कुठल्याही संप्रदायामध्ये याला नाही आहे. आपल्या माहितीसाठी गुजरातमध्ये जेव्हा समाधी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची सोय तिथे आपली लोकसंख्या कमी असल्यामुळे नव्हती, तेव्हा तिथल्या आपल्या समाज बांधवांनी ठरवलं की लिंगायत समाजातील प्रत्येक व्यक्तीचं संस्कार हे अग्निसंस्कार पद्धतीने विद्युत दाहिनीतून होईल. विद्युत दाहिनीमधून केला म्हणून आमचा धर्म बुडाला, आम्ही चुकीचे आहोत, असं बुरसटलेला विचार करणारा लिंगायत समाज बिलकुल नाही किंवा हिंदू समाज तसं बिलकुल नाही आहे. तर आपण काळानुसार पुढे जाणारा असा समाज आहोत. त्यामुळं केवळ पुरलं गेलं म्हणून तो हिंदू नाही असं सांगणं म्हणजे हे अज्ञानाचं प्रदर्शन आहे. हिंदू धर्मामध्ये हे या 3ही प्रथा प्रचलित आहेत आणि हे प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. त्याला
म्हणजे हडप्पा मोहनजोदडो या काळापासून देखील प्रचलित आहेत आणि आज देखील अपवादात्मक स्थितीमध्ये लिंगायत समाजामध्ये देखील अग्निसंस्कार केलं जातं. त्यामुळे त्याला कुठल्या पद्धतीने संस्कार केला जातो याच्यावरून तो कुठला नवीन धर्म वगैरे असं होतं असं होऊ शकत नाही. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि भारतवर्षामध्ये हिंदू धर्मामध्ये लिंगायत समाजामध्ये काळाची संकल्पना हे अन्य पंथीयांसारखं लिनियर नाही आहे. आमच्या दृष्टीने काळ हे सायक्लिक आहे, चक्रीय आहे. दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस, युगानंतर युग, त्रेतायुगानंतर द्वापरयुग, द्वापरयुगानंतर कलियुग, कलियुगानंतर पुन्हा सत्ययुग, अशा पद्धतीने युगांची ही संकल्पना आहे. काळ अनादि अनंत आहे, ईश्वर अनादि अनंत आहे, शिव अनादि अनंत आहे. आमच्याकडे कयामत किंवा अशा पद्धतीने पुन्हा सगळे मडे उठून उभे राहतील म्हणून आम्हाला पुरू लागलेत अशी बिलकुल आपली संकल्पना नाही आहे. म्हणून ही संकल्पना देखील आपण समजून घेतली पाहिजे. अपवादात्मक स्थितीमध्ये आपल्याला आपल्या अंत्यसंस्कारामध्ये काही बदल झाले तरी काही घाबरून जाण्याचं कारण नाही असं मानणारा आपला एक प्रगतिशील समाज आहे आणि वास्तवात असं केलंही जातं. आणि 99% म्हणा किंवा त्याहून जास्त प्रमाणात आपल्यामध्ये समाधी पद्धतीनेच अंतिम संस्कार केले जातात आणि हे वैज्ञानिक देखील आहे. त्यामुळे त्याच्याविषयीही न्यूनगंड बाळगण्याचं काही कारण नाही. पुढचा एक मुद्दा येतो, हे भ्रम उत्पन्न करणारे लिंगायत समाज हा स्वतंत्र धर्म का आहे हे सांगण्यासाठी एक वेगळं एक टूम ते मांडत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माची संकल्पना आहे आणि लिंगायत समाजामध्ये किंवा लिंगायत धर्मामध्ये पुनर्जन्माची संकल्पना नाही असं त्यांचं म्हणणं असतं, जे की खोटं आहे. त्याला काहीही आधार नाही आहे. उलट सगळ्या शिवशरणांची वचनं जी आहेत त्या वचनांमध्ये अक्षरशः शेकडोनी अशी वचनं आहेत. त्या वचनांमध्ये असं म्हटलं आहे, हे कपिल सिद्ध मल्लिकार्जुना, हे कुडल संगम देवा, अनेक जन्म घेऊन घेऊन मी आता थकलेलो आहे. आता मला पुन्हा जन्म नको आहे. आता तू तुझ्या चरणाशी किंवा आता तू मला तुझ्यामध्ये सामावून घे. याचा अर्थ काय? याचा अर्थच असा आहे की 84 लक्ष आपल्या कितीतरी आरतीमध्ये पदांमध्ये देखील हे आलेलं आहे की आम्ही अनेक जन्म मरणाच्या फेऱ्यांमधून आम्ही आता गांजलेलो आहोत. याच्यातून मुक्ती मिळण्याचं म्हणून आता आम्ही जे इष्टलिंग किंवा वीरशैव लिंगायत संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही जी उपासना करीत आहोत त्या उपासनेच्या माध्यमातूनच आम्हाला ईश्वर प्राप्ती होणार आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या पुनर्जन्म नाही असं लिंगायत समाज सांगतो असं जे सांगतात ते चुकीचं सांगतायत. जन्म हा अखेरचा, आमचा हा अखेरचा जन्म आहे कारण याच्यापुढे आम्हाला जन्म मरणाच्या मुक्तीत या फेरीतून आम्ही मुक्त होत आहोत, आम्ही शिवाशी एकरूप होत आहोत असा हा विषय आहे. त्यामुळं याच्यामध्ये असं काही म्हणण्याचं, पुनर्जन्म नाही असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. तर ह्या भारतीय परंपरांमध्ये पुनर्जन्म आहे किंवा नाही याच्यावरून तो हिंदू आहे किंवा नाही हेही ठरत नाही. परंतु लिंगायत समाजामध्ये पुनर्जन्माला मान्यता आहे आणि पुनर्जन्माशी संबंधित असे कितीतरी दाखले आपल्या या वचन साहित्यामध्ये देखील मिळतात. पुढे आणखीन एक विषय येतो, म्हणजे भगवद्गीतेमध्ये जसं कर्मसिद्धांत सांगितलेला आहे, कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे कसं, मला इथे या ठिकाणी एक उदाहरण सांगायला आवडेल. म्हणजे लोक कशा बाष्कळ पद्धतीने मांडणी करतात, हसू यावं अशी मांडणी करतात. सोलापुरातील एका कार्यक्रमासाठी मी गेलेलो होतो. तेव्हा आमचे संपादक व्यासपीठावर होते. मी तेव्हा तरुण भारतमध्ये होतो. तरुण भारतचे संपादक त्या कार्यक्रमाला आले होते. त्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं होतं ते विद्रोही परंपरेतले होते. त्यांनी आता लक्ष्मी, सरस्वती किंवा हिंदू देवदेवता यांना मानायचं नाही असं ठरवलेलं होतं. ते संपादकांच्या कानात हळूवारपणे सांगत होते की आता आम्ही इथे सरस्वती पूजन वगैरे करत नाही बरं का कार्यक्रमाच्या वेळी वगैरे, असं ते सांगत होते. ते जेव्हा सांगत होते तेव्हा तिथे प्रार्थना सुरू होती. शालेय मुली तिथे प्रार्थना म्हणत होत्या, या कुंदेंदू तुषार हार दौला, ही प्रार्थना तिथे म्हटली जात होती. आणि त्यावेळी ती व्यक्ती त्यांना सांगत होती की आम्ही सरस्वती पूजन आता करत नाही. म्हणजे यांच्या बुद्धीची ही पातळी आहे. तर हे कर्मसिद्धांताच्या बद्दल देखील त्यांचा विचार करण्याची जी पद्धत आहे ती अशीच आहे. म्हणजे काय कवे कैलास, कर्म हीच पूजा, कर्माच्या द्वारेच आम्ही जे याच्यातून सांगितलं गेलेलं आहे, कर्माचं जे महात्म्य सांगितलं गेलं आहे, तर कर्मसिद्धांताचा याहून सर्वोत्कृष्ट कमीत कमी शब्दामध्ये जे व्याख्या म्हणजे डेफिनेशन्स, म्हणजे असे शब्द की ज्याच्यामध्ये कमीत कमी शब्दामधून जास्तीत जास्त अर्थ सामावलेला आहे.
परिपूर्ण अर्थ सामावलेला आहे एखाद्या संज्ञेचा, त्याला आपण डेफिनेशन म्हणतो, व्याख्या म्हणतो. तर कर्मसिद्धांताची व्याख्या किंवा डेफिनेशन कायकवे कैलास या शब्दापेक्षा आणखीन सोप्या पद्धतीने कोणीचही सांगू शकत नाही, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. पुढे जाऊन पुढील काही मुद्द्यांमध्ये पाचही पीठाचे जगद्गुरू जे आहेत त्या जगद्गुरूंनी एकमुखाने आता सांगितलेलं आहे की वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूचा आहे, त्यामुळे याच्याविषयी काहीही मनामध्ये शंका कुशंका बाळगण्याचं काहीही कारण नाही. आणि म्हणून हे प्रमुख मुद्दे आहेत. मी काही मुद्दे सांगितले. त्यात पहिला मुद्दा होता महात्मा बसवेश्वर यांच्या आधी 3000 वर्षापासून लिंगायत समाज अस्तित्वात आहे. त्याचे शिलालेख आणि अन्य अनेक गोष्टी ताम्रपट वगैरे देखील उपलब्ध आहेत. दुसरा मुद्दा होता की स्थावरलिंग आणि इष्टलिंग वगैरे या पद्धतीतला. तर या सगळ्या गोष्टी लिंगायत समाजामध्ये प्रचलित आहेत, त्याविषयी भ्रम असण्याचं कारण नाही. जे समाधी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे, आत्ता मी पाहतोय तर काही लोकांनी असं आग्रह धरला आहे की अग्निसंस्कार करू नका. तर हे खरंच आहे की अग्निसंस्कार करण्याचा माझाही आग्रह नाही आहे, परंतु अपवादात्मक स्थितीमध्ये जर अग्निसंस्कार केलं जात असेल तर त्याच्यामध्ये घाबरून जाण्याचंही काही कारण नाही, इतकंच माझं त्याच्यामध्ये म्हणणं होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा असं सांगतोय की काही लोक जे असं म्हणतायत की लिंगायत समाज हा स्वतंत्र धर्म असला पाहिजे, तर त्यामागे त्यांचं षड्यंत्र काय आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. 100-250 वर्षापूर्वी दक्षिण प्रांतामध्ये, मद्रास प्रांतामध्ये एक बिशप होऊन गेला, जो साधा पादरी होता, तो एका चर्चचा फादर होता. आणि त्यांनी एक फार मोठ्या प्रमाणात असं साहित्य निर्मिती केली आणि त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की महात्मा बसवेश्वर हे ख्रिस्ती धर्मापासून प्रेरित होते, येशू ख्रिस्तापासून प्रेरित होते, ते गळ्यात त्यांनी आम्ही क्रॉस घालतो आणि तुम्ही लिंग धारण करता वगैरे असंही साम्य स्थळं दाखवण्याचा प्रयत्न करणं. आणि नंतर आपल्याला माहीत असेल की बेंगलोर किंवा त्याच्या खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत समाजातील लोकांचं धर्मांतरण, म्हणजे लिंगायत चर्च अशा देखील काही आपल्याला तिथे पाहायला मिळतील की लिंगायत समाजाला तोडण्यासाठी म्हणून समाजामध्ये भ्रम उत्पन्न करण्यासाठी काही शक्ती काम करतायत. आणि सोलापूरसारख्या जिथं लिंगायत समाजाची फार मोठी संख्या आहे, या ठिकाणी देखील लिंगायत समाजाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करण्याचं षड्यंत्र सुरू आहे. मी स्वतःच असे 25-30 घरं जाणतो की ज्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या आकाशातल्या बापाच्या कळपामध्ये ओढण्यासाठी आधी भ्रम उत्पन्न केलं जातं आणि नंतर हळूहळू आमच्या श्रद्धा डळमळीत झाल्या की लगेच त्यांना त्या कळपामध्ये ओढलं जातं, मेंढरांसारखं ओढलं जातं. तर हेही हाही एक मोठा महत्त्वाचा भाग आहे. तर हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्या ज्या श्रद्धास्थानं आहेत, आमच्या ज्या श्रद्धा आहेत, त्या श्रद्धांवरती कुणी आघात करू पाहत असेल, आम्हाला अपमानित करू पाहत असेल, हिंदू धर्माचं वैशिष्ट्य जे आहे, हिंदू धर्मातील प्रमुख देवता ब्रह्मा विष्णू महेश जे मानलं जातं, त्यातली प्रमुख देवता ही महेश आहे. देवादिदेव महादेव आहेत आणि ते महादेव यांचं शिवलिंगाच्या रूपात किंवा इष्टलिंगाच्या रूपात उपासना करणारा जो आमचा समाज आहे, त्या समाजालाच हिंदू नाही असं म्हणणं म्हणजे याच्यापेक्षा एक कलंकित करणारं, अपमान करणारी अशी गोष्ट या जगामध्ये दुसरं कुठलं असू शकत नाही. आणि आम्ही हिंदूच आहोत असं सांगण्याची वेळ आणणं हे देखील खूप वाईट अशी गोष्ट आहे. तर हिंदू धर्मामध्ये हे जे वेगळे वेगळे पंथ उपासना पद्धती आहेत, ह्या सगळ्या उपासना पद्धती ह्या एकाच ईश्वराकडे पोहोचणाऱ्या आहेत, एकाच ईश्वराकडे जाणाऱ्या आहेत. आम्हाला कुठल्याही जातींचा किंवा अन्य यांचा द्वेष करायचा नाही आहे, परंतु अज्ञानामुळे काही लोकांना हे बघा तुम्ही स्वतंत्र धर्म असं मागणी केलात तर तुम्हाला आरक्षण मिळेल आणि वगैरे वगैरे असं भ्रमही पसरवण्यात येतो. तर हे याही भ्रमाचा खुलासा व्हायला पाहिजे. जेव्हा की आपल्याला हे माहीत असू द्या की हिंदू कोड बिल जे आहे, हिंदू कोड बिलामध्ये जैन, बौद्ध, लिंगायतपासून सगळ्या भारतात उगम पावलेल्या सगळ्या पंथ संप्रदायांना हिंदू याच एका कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतातल्या संविधानाला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला, भारताच्या सर्वोच्च संसदेला, भारताच्या कुठल्याही धर्मगुरूला नवीन धर्माची स्थापना करण्याचा अधिकार आपल्या भारताच्या व्यवस्थेमध्ये नाही आहे. त्यामुळे आजवर गेल्या 60-70 वर्षामध्ये 216पेक्षा जास्त प्रस्ताव आणले गेले की आम्हाला अमुक नवीन धर्माचं हे मिळू द्या यासाठी. तर
जो माणूस जेवढा संकुचित होतो तेवढा तो संकुचित विचार करू लागतो आणि म्हणजे एकीकडे हे मंडळी असं म्हणतात की महात्मा बसवेश्वर हे जाती पंथ वगैरे न मानणारे होते, संपूर्ण चराचर सृष्टी संपूर्ण मानवजात एक म्हणणारे होते असं म्हणायचं, आणि दुसरीकडे हिंदू धर्मापेक्षा आम्ही वेगळे आहोत, आमचं एक वेगळं पंथ द्या असं म्हणायचं. हा देखील एक संकुचित विचार आहे. ह्या संकुचित विचाराला आपण वेळीच ओळखलं पाहिजे. आणि लिंगायत समाज जो आहे, लिंगायत समाजामध्ये करता येण्याजोग्या म्हणजे स्वतंत्र धर्माची मागणी अशा हे न करता देखील, म्हणजे सोलापुरातील एक मोठी व्यक्ती लिंगायत समाजातली, ज्यांचं नाव धर्मराज काडादी, ते असं म्हणाले की लहान मुलाला तुम्ही जर चॉकलेट दाखवलं तर तोही काही काळ भ्रमित होतो की ते चॉकलेट पुरतं का होईना, काहीतरी डिसिजन घ्यायची वेळ आली तर तो आपल्या डिसिजनमध्ये काही चेंज करू लागतो. तर आमच्यासमोर कुणी असं आरक्षणाचं चॉकलेट जर धरत असेल आणि त्यासाठी तुम्ही तुमचा धर्म बदला असं म्हणत असेल तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही. किंबहुना ते शक्य नाही आहे. केवळ हिंदू समाजामध्ये भ्रम उत्पन्न करून त्याला शतखंडित करणं आणि भ्रम उत्पन्न झालेल्या समाजाला, दुर्बल झालेल्या समाजाला तोडणं, विघटित करणं हे अधिक सोपं असतं. आणि यासाठी भारताबाहेरील देखील अनेक शक्ती आहेत ते ज्यासाठी काम करतायत. तर मी याच्यातलं एक सोपं छोटंसं एक उदाहरण देऊन मी समारोपाकडे वळतो, जे की ज्याला आधार आहे. चीनमध्ये गेल्या 35 वर्षापासून एक संस्था काम करते. ती संस्था काय काम करते, त्या संस्थेमध्ये किती लोक काम करतात, त्या संस्थेमध्ये 250 विद्वान काम करतात. ते काय काम करतात तर भारतामध्ये जाती किती आहेत, त्या जातींची वैशिष्ट्ये काय आहेत, त्या दोन जातींमध्ये काय काय भेद आहेत, मतभेद काय आहेत, त्यांच्यामध्ये काही पेटवून देण्यासारखं किंवा त्यांच्यातला दुरावा वाढवण्यासारखं काय करता येईल वगैरे या गोष्टींचा अभ्यास, संशोधन चीनमध्ये गेल्या 35 वर्षापासून सुरू आहे. आणि हे सगळं जे तिथलं त्यांच्यातून ज्या काही गोष्टी असतात, ठरवणाऱ्या गोष्टी आपल्याला माहीत असू द्या, जगभरातील खूप मोठ्या मीडियाच्या माध्यमातून देखील ते ह्या गोष्टी पसरवत असतात. भारत तेरे तुकडे होंगे अशा पद्धतीचा विचार बाळगणारे खूप मोठी संख्या आमच्या देशात आहे. आणि अशा लोकांच्या संगतीत नावच घेऊन सांगायचं तर बामसेप नावासारख्या संस्था ज्या आहेत त्यांचे पदाधिकारी पदावरती लिंगायत समाजातील काही मंडळी जाऊन बसलेले आहेत. आणि त्या सिस्टीममधून लिंगायत समाजाला तोडण्यासाठी ही मंडळी काम करीत आहेत. तर या सगळ्या लोकांपासून आपण सावध असलं पाहिजे. लिंगायत समाजाची स्थापना महात्मा बसवेश्वरांनी केली नाही. महात्मा बसवेश्वर हे लिंगायत समाजातील फार मोठी व्यक्ती होती. मी शैव होतो आता वीरशैव झालो असं खुद्द महात्मा बसवेश्वरांनी म्हटलेलं आहे. तर महात्मा बसवेश्वर हे लिंगायत समाजातील एक महान पुरुष होते. परंतु त्यांच्या आधी 3-4 हजार वर्ष किमान पासून लिंगायत समाज अस्तित्वात आहे. आणि लिंगायत समाजाला गौरवाचं स्थान मिळवून देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी मी शेवटी एक स्वामी विवेकानंद यांचं एक उद्धरण वाचून माझ्या या व्याख्यानाचा समारोप करत आहे. आपण हिंदू आहोत. हिंदू या शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित करायचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळामध्ये सिंधू नदीच्या एका बाजूला राहणारे ते हिंदू इतकाच त्याचा अर्थ होता. जे आपला द्वेष करत आले त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिटकावला असेल. पण त्याचे काय, हिंदू या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा, अथवा जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडवलं गेलेलं आहे, जे दैन्यवान आहे अशाचा बोध व्हावा, हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकात अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतीने आणून देण्यासाठी आपण प्रयत्न करूया असं स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की त्याच पद्धतीने लिंगायत समाजाला गौरव किंवा लिंगायत समाजाला गौरव प्रदान होईल असं कार्य आपण सगळेजण मिळून करूया आणि आपल्या समाजाला अधिक बलशाली, अधिक उन्नत करण्यासाठी प्रयत्नरत राहू द्या. अशा विश्वास, आशावाद व्यक्त करून मी ते थांबतो. धन्यवाद.